गुड मॉर्निंग फ्रेंड, शुद्ध ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे। कसे आहेत सगळेजण? सगळेजण मस्त आणि स्वस्तच असतात। आज आहे सॅटरडे। काल होऊन गेली होती पौर्णिमा। सगळे चांगले नटून थटून छानपैकी पूजा केली असेल सगळ्यांनी। आजचं पुन्हा रुटीन चालू। आज सॅटरडे असल्यामुळे थोडंसं मी निवांत। आज माझी केस बीस धुवून झालेले, कारण का रोज काही मला इतकी गडबड असते। आज सॅटरडेच्या दिवशी मुलीला सुट्टी असते ऑफिसला, सॅटरडे संडे, त्याच्यामुळे जरा म्हटलं आज थोडं निवांत केस बीस धुवावे। आमच्या सासूबाई आंघोळीला गेले, त्यांची अजून आंघोळ झाली नाही, फार वेळ लावतात। ह्यांचं ओरडणं चालू आहे, आंघोळ झाली का झाली का। ह्यांना होतं उशीर, आता जायचं त्यांना ड्युटीला, त्याच्यामुळे मी पण आता स्वयंपाकाला लागले। पण आज हे लवकर येणार आहेत, चला म्हणजे डबा नाही आहे त्यांचा, पण स्वयंपाक आपल्या रोजचा आपल्याला करावंच लागतं। पोळ्यांची मी कणिक तिंबून ठेवली, पहिला आता पोळ्या करून घ्यावेत। आणि हे बघा, आणि कालच्या पोळ्या रात्रीच्या राहिलेल्या होत्या, तर मी आता करणार आहे याचा कुस्करा करणार आहे, म्हणजे याचा चिवडा म्हणतात पोळ्यांचा। आणि थोडा भात पण राहिला आहे, ते फोडणीच टाकणार आहे। काय करते? आंघोळ करते, काय करते? मग काय साबण लावून हे करायचं म्हणजे वेळच लागतो। सगळे का बिना साबणाचे आंघोळ करतात का काय? कपडे धुते। हा मग काय, खरंच ना। चला आता मी करणार आहे काही पटकन येते म्हटलं तरी वेळ लागतो ग। बर, आवाज आला का? आवाज आला का इथं? स्वयंपाक करताना वॉशिंग मशीन चालू होती ना, त्याच्यात आवाज आला। पाणी वरपर्यंत आले ते वॉशिंग मशीनचं। पोळ्या मी ना मिक्सरमधून काढून घेते, थोडे बारीक करते, म्हणजे मला नाश्त्यासाठी कुस्कऱ्यासाठी। मिक्सरमधून मी असं बारीक करून घेते। महागाईचे दिवस, आता इतकी महागाई आहे, वाया सुद्धा घालायचं वाटत नाही। एखादी पोळी असेल तर आपण खाऊ शकतो जेवताना, पण आता तीन पोळ्या तर जवळजवळ राहिलेल्या आहेत। मिक्सरमधून काढून ठेवले। आता याच्यामध्ये मी कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची घालून ना फोडणीची पोळी म्हणले तर चालेल, कुस्करा म्हणले तर चालेल, ना चिवडा म्हणतात काही काही जण, पोळीचा चिवडा। मी कांदा चिरून घेते, कांदा टोमॅटो नाश्त्यासाठी आता नाश्ता करावा लागेल। तुम्ही पाणी काढून ठेवते का आता आंघोळीला? नाही म्हणलं अजून वेळ लागणार आहे आंघोळीला। कांदा चिरून घेतलेला आहे, आता हिरवी मिरची टोमॅटो पण चिरून घेते। भाज्यांचे तर भाव अगदी शिगेले पोचलेले आहे। 40 रुपये 35 रुपये शिवाय पावशिवाय भाजीच नाही आहे। आणि भाजी तर रोज लागती, सकाळ संध्याकाळ आपल्याला। तर मी काय करते, टोमॅटो चिरून घेते, टोमॅटो चिरायचं राहिलेलं, आणि
तो कुस्करा टाकते एकीकडे, इकडे पण. टोमॅटो पाहून घ्यावे लागतात, त्याच्यामध्ये ना कधी कधी आळ्या पण असतात ना. मी ते टोमॅटो चिरले ना असं 2 मिनिटं पाहत असते. कधी कधी त्याच कलरच्या पण आळ्या असतात ना, त्याच्यामुळे मी अगदी पाहूनच घेत असते. हे बघा, कांदा टोमॅटो चिरून घेतले आणि आता मी कुस्करा फोडणीचं पोळी करते आता, आणि भात पण टाकणार आहे फोडणी. जिरे मोहरी टाकलेले मी, शेंगदाणे पण घेतलेले, शेंगदाणे टाकते, कढीपत्ता, तेल जरा जास्तच झालं तर मी त्यातलं तेल थोडं. आता मीठ आणि साखर टाकते. पोळीमध्ये मीठ असल्यामुळे ना मीठ थोडंच टाकते. मीठ याच्यात संपलं होतं, बरणीतलं काढावं लागलं. तर मी साखर टाकते कुस्कऱ्यामध्ये. हे बघा, 1 चमचा, एक काही जास्तच टाकते याच्यात, कारण थोडंसं गोडसर लागतं, त्याच्यामुळे मी 1 चमचा आणि थोडंसं टाकलेलं आहे साखर. मी असे हे वाया घालत नाही. तसंच तुम्ही पण करत असाल तर कमेंट्समध्ये सांगा, आणि तुम्ही करून बघा, म्हणजे आपलं अन्नही वाया जात नाही आणि नाश्ताही होतो. अन्न टाकायचे दिवस राहिले नाही तर अशा प्रकारे मी आता हा भात पण फोडणीस टाकते. या तर मग नाश्ता करायला फोडणीचा भात आणि कुस्करा तयार आहे. तर मिस्टर नाश्ता करून निघाले, त्यांची निघायची वेळ झालेली आहे. बाय. चला आता माझं राहिलेलं काम मी करते. पोळ्या करते आता मी. नाश्ता बिष्टा करून घेतलेला आहे. ते कुस्करा केलेला असतं ना, तो गरम गरमच छान लागतो फोडणीचा भात, त्याच्यामुळे नाश्ता करून घेतलाय. आता म्हटलं चला पोळ्या करूया. माझी आज छोटी मुलगी आणि जावई दोघांनाही जेवायला बोलवलं मी, कारण का त्यांचं इथं काम आहे थोडं, ते कामासाठी कामानिमित्त येणार आहेत ते. तर म्हटलं चला या आज. त्याने छोटी मुलगी माझी लांब राहायला गेल्यामुळे ना तिचं येणं होत नाही, म्हणून तिला म्हटलं आज ये, जेवायलाच ये म्हटलं, काम आहे तुझं इकडे. आज तिला दोघांनाही जेवायला बोलवलं. पोळ्या करून घेते मी आता.
आता भाजी काय करावी बघते मी. भाजी आता माझ्या लेकीला आवडतं भेंडीची भाजी, मुलीला आवडते भेंडीची भाजी. तर बघू कुठली भाजी करायची काय ते. आता पुन्हा तुम्हाला भेटेन थोड्या वेळाने. स्वयंपाक सगळं झालेलं आहे, फक्त आता मी पुलाव करणार आहे. हे बघा कुकर ठेवलेला आहे, तांदूळ मी ठेवलेत. हे बघा हे तांदूळ भिजवून ठेवलेले आहेत, जवळजवळ अर्धा तास झाला असेल. आणि हे भाज्या पण, मटार, यात मटार आहे, कढीपत्ता, हे जरा मी उकडून घेते गरम पाण्यामध्ये, तोडले आहेत. आता बटाटा, कांदा आणि टमॅटो ह्याच्यामध्ये मी चिरून ठेवते आता सगळं. एक यायची म्हणले की आईला काय करू ना, काय करू काय नको असं होत असतं. तसंच मला होत असतं नेहमी. हे बघा आता मी, आणि हे बघा इथं मसाले, हे बघा इथं पापड पण मी तळून ठेवले आहे, उडदाचे पापड कॅरीबॅगमध्ये घालून ठेवले जेणेकरून ते मऊ पडणार नाहीत. नाही तर मग डब्यात पण घालून ठेवलं तर चालतो, पण मी कॅरीबॅगमध्ये बांधून ठेवलेत. इथं मसाला भेंडी केलेली आहे, लाल टमॅटोची मी चटणी केली ती फ्रीजमध्ये ठेवली. हे बघा इथं बटाट्याचे काचऱ्या केलेत, बटाट्याची भाजी. हे बघा फ्लावर, मीठ टाकते याच्यामध्ये पाण्यामध्ये आणि जरा उकडून घेते. तोपर्यंत इकडची भाजीची तयारी करते. इकडे हे बघा पुलाव करते कढईमध्ये. हे कुकरमध्ये तेल घालून घेतलेलं आहे, तेल टाकले कुकरमध्ये. आणि ह्या सगळ्या भाज्या, टमॅटो, फ्लावर, तोंडलं, कोबी, गाजर, हे सगळे मी भाज्या घेतलेले आहेत. आणि वाटाणा, मटार, हे सगळं मी धुवून घेते. आता हे फ्लावर मी चांगलं गरम पाण्यातनं उकडून घेतलेलं आहे मीठ घालून. आणि हा मसाला मी याचा पुलाव मसाला सगळ्या भाज्यामध्ये मी पाणी टाकून घेते. तेल टाकून बघा त्याच्या मी सगळे टाकते. कुकरमध्ये मी सगळ्या भाज्या टाकलेल्या, मिक्सरमधून आलेल्या असण्याची पेस्ट करून टाकलेली आहे. मी व्हाईट पुलाव बनवणार आहे. तर आता ह्याच्यामध्ये मी राईस टाकते आणि मीठ टाकते. झालं मग पुलाव तयार. मग कुकरचं झाकण लावून घेते. हे बघा कुकरमध्ये पुलाव टाकून घेतलेला आहे. आता हे बघा कुकरमध्ये मी पुलाव टाकलेला आहे. आता मी 2 शिट्ट्या झाले की मी गॅस बंद करणार आहे, कारण का तांदूळ आधीच मी भिजत ठेवला होता अर्धा तास. आता पुलाव झाले की तुम्हाला दाखवते व्हाईट पुलाव कसं झालेलं आहे. व्हाईट पुलाव तयार झालेला आहे, कुकरचं झाकण पडलेलं आहे. या सगळेजण व्हाईट पुलाव खायला. आता भेटूया अशाच नवीन व्लॉग्समध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.